तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आजचा व्हिडिओ एकदम टेस्टी स्पायसी होणार आहे, कारण आज नॉनव्हेजचा वार होता, म्हणजे मांसाहार खाण्याचा रविवार होता. तर बेत म्हणजे आज मटणाचा बेत, आणि मटणामध्येच आम्ही व्हरायटीज ट्राय करणार होतो, ज्याच्यामध्ये पहिलं मटण अळणी, त्याच्यानंतर मटण सुक्का आणि भातावरती मटणची ग्रेव्ही. तर इथे ना मिक्सरमध्ये आलं लसणाची पेस्ट बनवायच्या ऐवजी आम्ही जो घरी खलबत्ता होता, तर खलबत्त्यामध्येच आम्ही प्रेफर केलेलं की आजची जी पेस्ट आहे आलं लसणाची, ते आम्ही खलबत्त्यात बनवणार होतो. तर मटण बनवण्याचे साधारणतः खूप सारे प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आमच्या कोकणपट्ट्यामध्ये मोस्ट ऑफ घरामध्ये ना जे खोबऱ्याचं वाटण असतं, तर खोबऱ्याचं वाटण टाकून मटण बनवलं जातं. तर अळणी हा जो प्रकार आहे मटण अळणी, तो साधारणतः नगरचा जो पट्टा आहे ना, तर तिकडे पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये मटण बनवण्याच्या आधी बॉईल करतो ना, तर त्या बॉईल करतानाच त्याच्यामध्ये जे आहे ना ते धना पावडर आणि हळद आणि जे आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकून बनवले जाते. एकदम हेल्दी सूप, जो बाहेर सूप भेटतो चायनीजला, त्याच्याऐवजी तुम्ही हा सूप नक्की, सर्दी खोकला असेल ना तर त्या केसमध्ये तुम्ही ट्राय करू शकता. तर इकडे आलं लसूणची पेस्ट बनवून झाल्यानंतर ना मटण जे आहे ते मॅरिनेशनसाठी तयार करत होतो, ज्याच्यामध्ये सर्व घरचेच मसाले टाकले होते. आलं लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, तिखट मसाला, हळद, त्यानंतर धना पावडर. तर एवढंच जेवढं घरी मसाले होते तर तेच टाकून आम्ही मॅरिनेशनसाठी ठेवणार होतो. तर पूर्ण मसाले ते मिक्स करून झाल्यानंतर एक अर्धा तास जे आहे ते मटण मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. मटण जेवढं चांगलं मॅरिनेट होईल ना, तर तेवढं एकदम टेस्टी बनतं, कारण जे मसाले आहेत ना ते मसाले जे आहे ते पूर्णपणे मटणामध्ये उतरतात. तर इकडे जो आहे ना आम्ही जो मटण अळणी बनवणार होतो ना, तर आम्ही कुकरमध्येच बनवणार होतो, जेणेकरून मटण जे आहे ते साधारणतः शिजायला बराच वेळ लागतो. जर तुम्ही नॉर्मली जर गॅसवरती किंवा चुलीवरती ठेवलात ना, तर तो शिजायला कमसे कम अर्धा तास तरी तुमचे जातील. तर वेळ वाचवण्याच्या ह्याच्याने आम्ही कुकरच प्रेफर केलं होतं. तर कुकरमध्ये मटण आणि कसं बनवतात ना, तर ते आज बघणार आहोत. तर इथे सुरुवातीला ना तेलामध्ये आम्ही जी धना पावडर आहे ना, ते धना पावडर तुम्हाला जेवढी पाहिजे तर त्या याच्यानुसार अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. तर जेवढी धना पावडर जास्त असेल ना, तर तेवढी ग्रेव्ही थिक होते. तर धना पावडर, हळद आणि जे मटण मॅरिनेट करत ठेवलं होतं तर मटण, आणि जेवढं तुम्हाला पाणी लागणार आहे तर तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. कारण जेवढं थिकनेस पाहिजे त्या थिकनेसच्या अंदाजानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी, आणि जी धना पावडर आहे ना, तर धना पावडर जो आहे तो याच्यामधला मेन कंटेंट आहे, कारण याच्यामुळे जो आहे तो मटणाला एक वेगळाच अरोमा, वेगळाच फ्लेवर येतो, आणि एकदम मटण अळणी जे बनणार आहे ना, ते एकदम फ्लेवर आणि टेस्टी जे आहे ना, तर ते या धना पावडरमुळेच बनतं. तर एक अंदाजानुसार पाणी टाकून झाल्यानंतर जे कुकर जे आहे ना, ते कुकर बंद करून साधारणतः 7 ते 8 शिट्या जर काढलं तर मटण जे आहे ते मटण प्रॉपर शिजतं. कारण डिपेंड करतं की मटण घेता तर ते मटण जे आहे तो बकरा जो आहे तो बकरा किती वयाचा आहे. जर कोवळा असेल, साधारणतः लहान असेल, तर मटण तुमचं लवकर शिजेल, आणि जर तो जास्त वयाचा असेल तर ते जे मटण आहे ते थोडे चिवट असते आणि ते शिजायला थोडा वेळ लागतो. तर असं जे मटण अळणी आहे ते मटण अळणी बनण्यासाठी आम्ही ठेवलं होतं. तर इकडे 7 ते 8 शिट्या झाल्यानंतर आमचं जे मटण अळणी आहे ना, ते मटण अळणी आमचं रेडी झालं होतं. आणि आम्ही जे आहे ते धना पावडर कमी टाकल्यामुळे जो ग्रेव्हीला थिकनेस यायला पाहिजे होता, तर तेवढा थिकनेस आला नव्हता, पण येस, टेस्ट जी आहे ती टेस्ट चांगली होती. तर अशा प्रकारे आमचं जे मटण अळणी जे आहे ना, ते मटण अळणी खाण्यासाठी रेडी होतं. तर वरती गार्निशिंगसाठी तुम्ही बारीक चिरलेला कोथिंबीर टाकू शकता, ज्याने याला अजून एक टेस्ट जी आहे ती टेस्ट ह्याची जी आहे ती टेस्ट एनहान्स होते.
तर मटण अळणी बनवून झाल्यानंतर इकडे जी तयारी चालू होती ती म्हणजे मटण सुक्क्याची. तर याच्यामध्ये जे आहे ते याच्यामध्ये आम्ही काळं वाटण टाकणार होतो. आणि काळ्या वाटणामुळे जे काळं वाटण म्हणजे जे आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण बनवतो ना, तर ते वाटण जे आहे ते सुक्या टाईपमध्ये बनवायचं, म्हणजे एकदम ड्राय झालं पाहिजे. तर ते वाटण आम्ही मटण सुक्यामध्ये टाकणार होतो. तर आपलीच रेग्युलर मेथड, कांदा टोमॅटो वगैरे टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मसाले आहेत रेग्युलर घरचे मसाले ते टाकून त्याच्यामध्ये मटण ॲड करायचं आणि वरतून मग नंतर जे आहे ते जो वाटण आहे तो वाटण ॲड करायचं याच्यामध्ये. तर मटण सुक्क्यासाठी जी ग्रेव्ही लागणार ती ग्रेव्ही रेडी झाली होती. त्याला एक कड उकळी येऊन झाल्यानंतर जे मटण अळणीमधलं जे मटण उरलं होतं ना ते मटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर मटण ग्रेव्हीसाठी या ज्या सुक्क्यासाठी लागणारी ग्रेव्ही आहे ना ती एकदम उकळी येऊन शिजली ना, आणि त्याच्यामध्ये कारण मटण ऑलरेडी शिजलेलं आहे तर त्याच्यामुळे मटणाला जास्त वेळ लागणार नाही. मेन जो वेळ लागणार होता तो ग्रेव्हीसाठी. तर अशा प्रकारे आपला जो मटण सुक्का आहे ना तो मटण सुक्का आता थोड्याच वेळात रेडी होईल, कारण मटण शिजलेलं आहे, ग्रेव्हीसुद्धा शिजलेली आहे. त्यामुळे एक उकळी काढली साधारण तर त्याच्यामध्ये आपला जो सुक्का आहे ना तो सुक्का पूर्ण रेडी होईल. तर सुक्का जो आहे तो मटण सुक्का उकळी येण्यासाठी ठेवलेला होता आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते मटण ग्रेव्हीची तयारी चालू होती. तर याच्यामध्ये जी ग्रेव्ही बनणार होती ती भातावरती घेण्यासाठी बनणार होती. कारण मटण सुक्का ऑलरेडी रेडी होता आणि त्याच्यानंतर ही जी प्रिपरेशन चालू होतं तर ते आहे मटण ग्रेव्ही. म्हणजे ती साधारणतः पातळ रस्सा असेल याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आहे ना काळं वाटण न वापरता जे आपलं नॉर्मल कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना तर ते आणि ते जे वाटण आहे ते पातळ जे वाटण आहे ना तर पातळ वाटण आम्ही याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे मसाले वापरलेत ते घरगुती जे मसाले आहेत त्याच्यामध्ये आमचा रेग्युलर मसाला आहे आणि प्लस कांदा लसूणचा जो मसाला आम्ही बनवतो ना तर तो मसाला याच्यामध्ये ॲड केला. प्लस मटण मसाला, त्यानंतर धना पावडर, हळद, चवीनुसार मीठ इत्यादी जे रेग्युलर मसाले वापरतो तर तेच ॲड केलेले आहेत. फक्त याच्यामध्ये जो सेपरेट ॲड करणार होता तो कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ना तर ते वाटण जे आहे ते ओलं वाटण याच्यामध्ये ॲड करणार होतो, जेणेकरून जी ग्रेव्ही आहे तर ग्रेव्ही आपण जे आहे ते एकदम पातळ अशी बनवणार नव्हतो. थोडीफार ग्रेव्ही जे आहे ते घट्टच असेल ग्रेव्ही.
तर इकडे आपला मटण सुक्का जो होता ना, तर तो सुक्का इकडे आपला रेडी झालेला आहे. कारण इकडे उकळी जे पहिली उकळी एकच उकळी आपण काढणार होतो आणि त्याच्याच बाजूला इकडे जे मटण ग्रेव्ही आहे ना, ते मटण ग्रेव्हीसुद्धा इकडे रेडी झाली होती. तर आपल्या ज्या दोन्ही डिश आहेत ना, ते दोन्ही डिश इकडे रेडी झाल्या होत्या आणि आत्ता वेळ झाली होती जेवणाची. कारण संडे होता. संडे म्हटल्यानंतर फन डे, आराम डे आणि नॉनव्हेज डे, ज्याच्यामध्ये मांसाहारामध्ये कधी मटण कधी मच्छी. तर आम्ही कोकणी आहे, तर वाराला आम्हाला थोडं तरी वशान लागतं. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा जो मेन मेन्यू होता ना, तो होता आपलं मटण अळणी. तर ते मटण अळणीनंतरच जे मटण उरलं होतं, तर त्याच्यामधूनच आपण मटण सुक्का आणि मटण ग्रेव्ही बनवली होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.